राज्य सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। राज्य सरकार होश में आओ, देवेंद्र फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश में आओ, अजित पवार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, एकनाथ शिंदे होश में आओ, होश में आओ, होश में आओ, हसन मुश्रीफ होश में आओ, होश में आओ, होश में आओ, रद्द करा, रद्द करा, 80-20 रद्द करा, रद्द करा, रद्द करा, 80-20 रद्द करा, अरे नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, नोकरी आमच्या हक्काची, रद्द करा, रद्द करा, 80-20 रद्द करा, रद्द करा, रद्द करा, 80-20 रद्द करा, नसेल एकता जिंदाबाद, 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 नसेल एकता जिंदाबाद, नाही कुणाच्या बापाचं, नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाचं, रद्द करा, रद्द करा, 80-20 रद्द करा, रद्द करा, रद्द करा, 80-20 रद्द करा, रद्द करा, रद्द करा, 80-20 रद्द करा, हा जो काही 80-20 चा जो काही क्रायटेरिया आहे त्यांनी रद्द करावं आणि मेल्स नर्सेसना त्यांनी वाचवावं, जेणेकरून आम्हालाही तेवढ्याच समधर्म समभाव या अपेक्षेने आम्हाला नोकरी करण्यामध्ये आम्हाला प्राधान्य भेटेल आणि ऍडमिशन करते वेळेस किंवा कॉलेज करते वेळेस सगळ्यांना कुठलंही रेग्युलेशन असं काहीच नाही, परंतु फक्त ड्युटीच्या वेळेस किंवा सरकारी नोकरीच्या वेळेसच हे सरकार असे निर्बंध लावतं. तर ते का लावतं? तर कारण सरकारने हा 80-20 चा जो काही क्रायटेरिया आहे हा वाचवावा. या अगोदर अशी DMRला कुठलीही अट नव्हती किंवा कुठल्याही अगोदर काही असं आरक्षण नव्हतं. जे काय होतं ते मेरिट लिस्टवर लागत होतं आणि सरकारने ते इथून पुढे तसं लावावं आणि जे काही 80-20 चा क्रायटेरिया असावा हा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, 80-20 रद्द करा, रद्द करा, रद्द करा, 80-20 रद्द करा. पूर्ण चांगलं बोला. 2-3 मिनिटात हो, फक्त जास्त नाही, 2 मिनिटात बोला. सगळ्यांना नमस्कार. आम्ही आज औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर सगळे जे मेल नर्सेस आहोत, अधिपरिचारिका पुरुष यांचा हा धरणे आयोजित केलेला आहे. आमची मागणी आहे आम्ही इथं बसण्याचं एक कारण काय, तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की 10 जूनला शासनाने, महाराष्ट्र शासन त्यांनी एक GR काढला आणि ती अधिसूचना ही माझ्या हातात आहे. अधिसूचनेमध्ये काय आहे की नवीन प्रवेश नियमावली ही त्याच्यामध्ये लागू करण्यात आली. नवीन प्रवेश नियमावलीच्या आधारित काय आहे की 80% 80% हे मुलींना त्यामध्ये राखीव ठेवण्यात आले आणि 20% जो कोटा आहे तो यामध्ये नोकरीमध्ये देण्यात येईल असा असण्याचा अधिसूचना निघाली. अशी अधिसूचना निघाल्यावर त्याचे तीव्र पडसाद सगळीकडं उमटत आहेत. त्यावर आम्हाला प्रश्न असा पडला की आपण जेव्हा शिक्षण घेतो, शिक्षण सगळे समान घेत आहोत. BSc नर्सिंग करतो आणि GNM या 2 विषयाच्या याच्यामध्ये शिक्षण आम्हाला असतं. 4 वर्षाची डिग्री आणि 3 वर्षाचा डिप्लोमा. तर याच्यामध्ये कुठेही असं क्रायटेरिया लागलेलं नव्हतं आतापर्यंत. शिक्षणाची दारं सगळ्यांसाठी खुले आहेत. शिक्षण झाल्याच्या नंतर जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो त्या नोकरीच्या मध्ये दारांना तुम्ही का बरं मर्यादित ठेवतात? स्त्रियांच्यासाठी मोठं दार आणि पुरुषांसाठी एक छोटं दार, हे कुठंतरी अन्यायकारक आहे. हे कुठंतरी भारतीय संविधानाचं आपलं कलम 14 ते 18 आणि 21 असं सांगतं की लिंगभेद, पुरुष स्त्री, जात धर्म याच्यावर आधारित कुठेही व्यवस्था आपल्या इथे कार्यरत राहणार नाही, हे भारतीय संविधान सांगतं. महाराष्ट्र शासनाने हा लिंगभेद जो केलेला आहे 80-20 चा, तो त्या भारतीय संविधानाचा अपमान आहे असा आमचा आरोप आहे. आणि आम्ही त्याच्यासाठी आज मेल नर्स बचाव कृती समिती आम्ही महाराष्ट्रात स्थापन केलेली आहे. त्या समितीतर्फे आम्ही एकाच झेंड्याखाली सर्व आलेलो आहोत. आमचा एकच आहे, कुठलाही झेंडा नाही, फक्त अजेंडा. आम्हाला समान वागणूक द्या आणि मी आपल्या सरकार